नमस्कार. IPLचा रणसंग्राम 2022 या कार्यक्रमात मी निलेश आणि सोनिया तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. 2 मॅचेस तुम्हाला बघायचे दुपारी आणि संध्याकाळी, त्यामुळे आरामात घरी बसा आणि मॅचेस बघा आणि आमचा देखील कार्यक्रम पाहत जा. येऊयात आजच्या पहिल्या मॅचकडे. ती आहे PBKS SRH. त्याच्या अगोदर थोडंसं येऊयात ते आपल्या गेस द प्लेयर सेक्शनकडे. तुम्हाला ओळखायचा आहे हा खेळाडू, जसं तुम्ही नेहमी ओळखताय, तर हा प्लेयर आजचा कोण आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. बॉलर आहे ऑब्व्हियसली, ते तुम्हाला कळेलच बघून, पण हा कोणता बॉलर आहे ते आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही बघितलंय कोण बॉलर आहे. बऱ्यापैकी जुना बॉलर आहे, आता बरेच दिवस त्याला तुम्ही बघितलेलं नाहीयेत खेळताना, पण सुंदर गोलंदाजी करायचा. एवढी हिंट बास आहे का अजून थोडी देऊयात? काय बास आहे मला असं वाटतं. ते तेवढ्या फोटोत ओळखतील, कदाचित ओळखतील. यस, तेवढ्यावरती तुम्ही ओळखाल असं वाटतंय आणि कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा. थोडंसं येऊयात कालच्या प्रश्नाकडे. कालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला द्यायचंय. बऱ्याच लोकांनी बरोबर ओळखलेला आहे. तो आहे लसिथ मलिंगा. आतापर्यंत खेळत होता आणि आता प्रशिक्षक म्हणून देखील काम करतोय. अगदी बरोबर, लसिथ मलिंगा कालचा बॉलर होता. येऊयात आजच्या मॅचकडे. पंजाब वर्सेस हैदराबाद. फार सुंदर मॅच होणार आहे. हैदराबादचा कॉन्फिडन्स खूप मोठा असणार आहे. आता सुरू करूयात माझ्या टीमपासनं, जी टीम आहे पंजाबची. आज पहिली टीम मी घेतो, पंजाबपासून सुरू करतो. आमचा कॅप्टन आहे मयंक अग्रवाल. खूप सॉर्टेड वाटला मला मागची मॅच, कारण मागची मॅच ते जिंकले होते मुंबईच्या अगेन्स्ट. स्वतःचे रन्स देखील बोर्डावर लागलेले आहेत. चांगले टॅक्टिक्स त्यांनी वापरलेले होते, त्यामुळे कदाचित कुठेतरी फरक पडला, पण मॉरल हाय आहे त्याचा. तर उत्तम लयीत दिसतोय आमचा कर्णधार. येऊयात तुझ्या कॅप्टनकडे. काय सांगशील? कॅप्टन कूल. 3 मॅचेस सलग जिंकून जो काय कॉन्फिडन्स त्यांचा वरच्या लेवलला गेलेला आहे, आणि तो नक्कीच सगळी टीम आणि केन विलियमसन कॅरी करतील, कारण त्याच्या स्वतःच्या रन्स होत आहेत. टीम चांगली बॅलन्स झालेली आहे आणि नक्कीच ते आजची मॅच पण जिंकतील असं वाटतंय. कॉन्फिडन्स मोठा आहे. आजची मॅच पण जिंकणार असं वाटतंय. आम्ही सुद्धा इथे काय वडापाव खायला आलेलो नाही होतो. आम्हाला खेळू दे, मॅच होऊ द्या. इट विल बी टू अर्ली टू से. बघूयात काय होणार आहे आजच्या मॅचचं. मॅच ही होणार आहे ते DY पाटीलच्या मैदानावरती. काय सांगशील विकेटबद्दल? विकेटमध्ये मी म्हणलं तसं आहे की दुपारची मॅच आहे, की ह्या विकेटवर पण रन्स होत आहेत, पण असं नाही होतं की 190 180 रन्स होत आहेत, पण बॅटिंग विकेट नक्की आहे. बॅटिंग विकेट आहे याचाच अर्थ टॉस जिंकल्यानंतर आम्ही तरी सजेस्ट करू की टॉस जिंकला तर तुम्ही सरळ सरळ बॅटिंग घ्या. त्यामुळे नंतर विषय असा होता की 11 अगेन्स्ट 2 हे सेकंडच्या इनिंगचं जे गणित असतं ते होतं. म्हणजे 11 लोक तुमची मैदानात आणि समोरचे फक्त 2च. त्यामुळे मॉरली थोडंसं स्ट्रॉंग तुम्ही असता तर त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. त्यामुळे टॉस जिंकलात तर नक्कीच बॅटिंग घ्यावी असं मी तरी म्हणेल. पुन्हा येऊयात आता आपण आजच्या टीमकडे. आजची टीम असणारे पंजाबची काय साधारण 11 खेळवत आहेत बघूयात. सुरुवात करणारे डावाचे ते मयंक अग्रवाल आणि शिखर धवन. दोघंही अतिशय सुंदर लयीमध्ये आहेत. मागची मॅच ते जिंकले होते 12 रननी, आणि तेही MI सारख्या मोठ्या टीमला त्यांनी हरवलं होतं. त्यामुळे मोठा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे असणार आहे. आणि त्याचबरोबर हे दोघंही लयीत आले. दोन्ही ओपनिंग बॅट्समन जे आहेत ते दोघंही चांगली बॅटिंग करतात, त्यामुळे त्या दोघांना बघायला एकदा मजा येईल. शिखर 70 आणि मयंक 52 दोघांनी रन्स केले होते. 3 नंबरला जॉनी बेस्ट्रो येतो. जॉनी बेस्ट्रो परत रन्समध्ये नक्की आहे, पण कमी जास्त होत आहेत, पण त्याला सुद्धा बघायला मजा येईल. त्यामुळे कॉन्फिडन्स त्याचा वेगळा असणार आहे. लॅम लिव्हिंगस्टोन हे दोघं जण जसे बॅक टू बॅक येतात, बेस्ट्रो आणि लिव्हिंगस्टोन, त्यामुळे खरं तर खालचे जे बॅट्समन आहेत ना, म्हणजे ते लोक पॅड सुद्धा शोधत नाहीत. राहू दे म्हणतात, आपल्याला घालायची पण गरज पडणार नाही, कारण इतके कॉन्फिडन्स या दोघांना आलेला आहे आणि ठहराव आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये. वाटतं त्यावेळेस लांब मारतात, नाहीतर विकेट सुद्धा सांभाळतात. त्यामुळे सुंदर बॅटिंग करतात. खूप बॅलन्स साईड आहे पंजाबची या वर्षीची. त्यानंतर येतोय तो जितेश शर्मा. किपिंगसाठी याला तिथे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे रन्स पण करतोय. तर
त्याचाही महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. शाहरुख खान देखील संघात आहे. मध्येच जेव्हा चमकायला पाहिजे तेव्हा हिरत चमकतो. त्याला माहिती आहे कधी त्याची वेळ आहे आणि तो बरोबर वेळ घेऊन ठेवतो आणि बरोबर रन्स करतोय. त्यामुळे हा पण एक अविभाज्य संघाचा भाग आहे. कगिसो रबाडा जेव्हापासून या टीममध्ये आलाय त्यावेळेस त्यांची बॉलिंगच साईड बदललेली आहे. त्यामुळे कगिसो रबाडाचा दोन्ही फायदा, एक तर बॅटिंगही करू शकतो, बॉलिंग पण सुंदर करतोय. 2-2, 3-3 विकेट तर तो काढतोच आणि फक्त 25-30 रनच्या मध्येच काहीतरी रन्स देतो, जास्त रन्स देखील देत नाही. त्याला बॉलिंगच्या बरोबर असणारे राहुल चहर त्याला किती चांगलं वापरतोय हे आपल्याला कळतंय. मागची मॅच जरा थोडे त्यांनी फटके खाल्ले होते मुंबईच्या अगेन्स्ट. 4 ओव्हरमध्ये 44 रन्स त्याने दिले होते, पण एखादी मॅच अशी होऊ शकते, बॉल ग्रिप होऊ शकत नव्हता किंवा भरपूर काही कारणं तो देऊ शकेल, पण तोही संघात असणार आहे. कारण स्पिनर पाहिजे, आपण जसं बघतोय आता स्पिनर्सवरतीच जास्त लक्ष केंद्रित होणार आहे, त्यामुळे तोही संघात असणार आहे. ओडियन स्मिथ हीच व्यक्ती होती असं म्हटलं गेलं होतं की यांनी मॅच घालवली, पण हीच व्यक्ती आहे, त्यांनी मॅच परत आणली ती 4 विकेट घेऊन. मुंबईच्या अगेन्स्ट बरोबर 4 विकेट्स आणि खोललेल्या होत्या आणि तेही फक्त 30 रन देऊन खोलल्या होत्या आणि महत्त्वाच्या सगळ्या विकेट्स होत्या. त्यामुळे ओडियन स्मिथ पुन्हा एकदा लईमध्ये आलेला आहे. बॅटिंग अजून आपण बघितली नाही, तोही लांब लांब मारतो. जर बॉल त्याच्या बॅटमध्ये बसायला लागले तर अवघड होईल, पण सध्या बॉलिंगवरती कॉन्सन्ट्रेट करतोय, त्यामुळे चांगली गोलंदाजी करतोय. त्यानंतर वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग हे दोघंजणही गोलंदाजीला येतात. वैभव अरोरा चांगली बॉलिंग करतोय नक्कीच, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी तो सिमवरती जो टाकलेला बॉल होता तो एवढा कट झाला होता आणि ईशान किशन सारखी महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली होती. मग टेस्ट मॅच क्रिकेट खरं थोडक्यात आपल्याला समोर तिथे बघायला मिळालं होतं. त्यामुळे तोही संघात आहे आणि त्याबरोबर अर्शदीप, दोघंही बॉलिंग उत्तम करतील. साधारण आमचा असा आज एक बॅलन्स संघ आहे. टफ देणार आहे तुला, तू पहिलेच म्हटलीस की केन विल्यमसन जिंकणार आहे, त्यामुळे साधी मॅच होणार नाहीये. नक्कीच साधी मॅच होणार नाही. आणि SRH बद्दल मी सांगायचं झालं तर ते मला असं वाटतं लगेच दुसऱ्या दिवसानंतर त्यांची परत मॅच आहे, त्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे, त्यांचा जो मोमेंटम आहे तो त्यांच्याबरोबर नक्कीच असणार आहे. थकले पण असतील, लगेच बॅक टू बॅक मॅच आहे. नक्कीच अगदीच. पण त्यांच्या प्लेइंग 11 बद्दल बोलायचं झालं तर मला वाटत नाही की ते काही चेंज करतील. एकतर विनिंग कॉम्बिनेशन आहे, म्हणजे अभिषेक शर्मा, केन विलियमसन ओपनिंगला येतात. अभिषेक शर्माने रन्स केले आहेत, मागच्या मॅचमध्ये नाही करू शकला, पण तो नक्कीच फॉर्ममध्ये परत येईल कारण तो रन्स करतोय. केन विलियमसन तर कॅप्टन, रन्स सगळं होतंय. नंबर 3ला राहुल त्रिपाठी, त्याच्याबद्दल म्हणजे केवढं बोलू तेवढं थोडं आहे. 71 रन केले होते त्यांनी अवघ्या 37 बॉलमध्ये, त्याच्यामुळे तो सुपर फॉर्ममध्ये आहे. म्हणजे कालच्या मॅच नंतर असं वाटलं की त्याला मॅच संपवायची लवकर होती, त्यामुळे तो घाई होती खूप मॅच संपवायची, कारण मे बी ते ॲव्हरेज डोक्यात असेल त्याच्या. ॲडियन मार्करन बद्दल बोलायला गेलं तोही फॉर्ममध्ये आलाय. आधीच्या मॅचमध्येच मी म्हणलं होतं की तरी 8 बॉल 12 रन केले, सो त्याच्याकडची ती ॲक्सिलरेशन, रन्स पटापकन स्ट्राईक रेट मेंटेन करून करण्याची कॅपॅसिटी आहे. निकोलस पुरन आपण पाहिलं की तो काही बॅट फिरवतो, कुठेही रन्स मारू शकतो. आणि विकेट किपिंग बद्दल त्याचा मी एक नक्की बोलेन. त्यांनी परवाच्या मॅचमध्ये नितीश राणाचा जो एज होता तो खूप चांगल्या पद्धतीने हेरला होता आणि तो DRS कंपल्सरी घ्यायला लावून ती विकेट त्याने मिळवली असं म्हणायला काही हरकत नाहीये. शशांक सिंगवर अजून बॅटिंग एवढी आलेली नाहीये, पण तो नक्कीच चांगला करेल. जगदीश सुचित मागच्या मॅचला त्यांनी डेब्यू केला म्हणायला हरकत नाहीये या IPL मध्ये आणि चांगले टाकले, नाही असं नाही, विकेट घेतलेले आहेत. भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सन एक टप्पा पकडून टाकू शकतात, व्हेरिएशन आहेत, विकेट घेत आहेत, त्यामुळे नवीन बॉल त्यांच्यामध्ये शेअर व्हायला काही हरकत नाही आहे. उमरान मलिक, मग अशी मेन्शन केलं होतंस तू की 150ने टाकतो आहे तो. मला असं वाटतं एक बॅनर होतं, फास्टेस्ट बॉल आत्ता 3 मिळालेत आणि पुढचे 10 सुद्धा त्यालाच मिळणार आहेत, कारण त्याने 152ने टाकलेलं आहे मध्ये एका मॅचमध्ये. आणि नट्टूला काय बोलायचं, लेफ्ट आर्म पेसर आहे, त्याला जवळजवळ माहिती पडलं की आपण विकेट्स कशा घ्यायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 3 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. सो ही साधारण SRHची सेम टीम खेळेल असं मला वाटतंय. सेम टीम खेळेल आणि सेम रिझल्ट देईल का हे देखील बघण्यासारखं असणार आहे. तर आता येऊया टॉप परफॉर्मर्सकडे. सुरू करूयात पंजाबपासनं. पंजाबचा टॉप बॅटर आज मला वाटतं मी पुन्हा जाईल ते जॉनी बेस्टोकडे. खरं आमच्याकडे तिघही लोक लईत आहेत, पहिले 2, 3, 4. लिव्हिंगस्टोनचं अजून मी नाव घेतलेलं नाही आहे, त्यामुळे 4 जणांपैकी आज मला वाटतं जॉनी बेस्टो काहीतरी दंगा करणार आहे. बॉलिंगसाठी म्हणाल तर बॉलिंगसाठी माझ्याकडे एक नाव आहे, तर कगिसो रबाडा.
जोरदार नाव आहे, जोरदार टाकतोय. मला वाटतं थोडंसं त्याला आता साऊथ आफ्रिकेतनं नंतर ते पंजाबमध्ये त्याचं राशन कार्ड पण बनणार आहे असं वाटतंय. लोक एवढे प्रेमात आहेत त्याच्या पंजाबी, त्यामुळे तो इकडचा होतोय का काय असं वाटतंय. त्यानंतर येणारे आपण ऑलराऊंडरकडे, तिथे मी मात्र लिव्हिंगस्टोनचं नाव घेणार. लॅम लिव्हिंगस्टोन जो आहे बॉलिंग पण करतोय, बॅटिंग पण करतोय. मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी त्यांनी 2-3 जमवलेले आहेत. आज काय दंगा करतोय बघूयात. तर जरा अशी असणारे टॉप परफॉर्मर पंजाबचे. येऊयात हैदराबादकडे. हैदराबादचं टॉप बॅटर काही शंका नाही, राहुल त्रिपाठी ज्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय, फिल्डिंग त्याने अतिशय उत्तम कॅचेस घेतलेत मागच्या मॅचमध्ये, म्हणजे कवर्समधला स्पेशली तो कॅच. बॉलर बघायला गेलं तर मी आज पुन्हा एकदा येईन मार्को यान्सनकडे, कारण मगाशी मी म्हणलं तसं की तो रन्स देत नाही आहे, विकेट भले तो 3-4 काढत नाही, पण त्याच्या कमी रन्समुळे समोरच्या बॉलर्सचे ते बॉलिंग पार्टनरशिपहून विकेट चांगल्या पद्धतीने निघत आहेत. आज ऑलराऊंडर थोडासा वेगळा आहे माझ्याकडे आणि तो आहे मार्करन. बॉलिंग त्याची जास्ती बघायला मिळाली नाही, ऑफ स्पिन टाकतो तो, पण ज्या बॅटिंगच्या फॉर्ममध्ये तो आहे त्याला बॉलर म्हणून अजून नक्कीच विलियमसन यूज करेल असं मला वाटतंय. तिन्ही प्लेयर इकडचे बघितले आपण हैदराबादचे साधारण तेच आहेत ज्यांनी मागच्या मॅचला परफॉर्मन्स केलेला आहे, त्यामुळे तसंच असतं जनरली, तेच लोक चांगल्या लईत असतात. येऊयात प्रेडिक्शनकडे. साधारण आजचं विकेट आणि आजची मॅच आहे, दुपारी मॅच होणार आहे, त्यामुळे साधारण असं वाटतंय की 180-190 पर्यंत रन्स या विकेटवरती होऊ शकतात. नाही, हरकत नाही, नक्कीच. कारण काय दुपारची आहे म्हटल्यानंतर फ्रेश विकेट आहे आणि ऊन असणार आहे, त्यामुळे ड्यूचा काही एकतर प्रश्न नाहीये, त्यामुळे नक्कीच एवढे होऊ शकतात. प्रेडिक्शन बघितलंय. आता येऊयात आपला पुढच्या सेगमेंटकडे, किस्से ड्रेसिंग रूमचे. आज आमच्यासाठी काय खास किस्सा तुझ्याकडे आहे? आजचा हा जो किस्सा आहे ना, तो खरं बघायला गेलं तर माझ्याच आयुष्यातला इतका फनी किस्सा आहे की मी तो कधी विसरू शकणार नाही. मला मॅच नाही आठवते, पण देविका पळशीकर, फॉर्मर इंडिया प्लेअर, तिच्याबरोबर मी बॅटिंग करत होते आणि स्ट्राईकवर होते मी. बॉलर्स बॅक कडकडीत शॉट मारलेला एका ऑफ स्पिनरला आणि इतक्या क्लास शॉट होता की आम्हाला दोघींनाही वाटलं बाउंड्री गेलेली. आम्ही मध्ये येऊन पंच वगैरे केलं, गप्पा म्हणजे जवळजवळ बोलत होतो की आपण, आणि अचानक मॅचमध्ये असं काहीतरी गडबड चालू झाली. आम्हाला दोघींना काहीच कळत नव्हतं. हळूच कानावर आलं की बाउंड्री गेलेली नाहीये, म्हणजे तो बॉल बाउंड्रीच्या अलीकडे, म्हणजे अक्षरशः एवढीशी जागा उरली असेल, तिथे एक खड्डा होता, त्याच्यात बॉल जाऊन पडला होता आणि सगळे फिल्डर्स म्हणायला लागले बाउंड्री नाही, आणि आमची इतकी धावपळ झाली. ती नॉन स्ट्रायकर एंडला, मी स्ट्रायकर एंडला गेले, एकही रन झाली नाही, इतका कडकडीत शॉटला. आणि ह्याच्या पुढची असं की अपोजिट टीम पुढची 3 मिनिटं मॅच थांबवून फक्त हसत होते, म्हणजे अंपायर सुद्धा हसत होते आमच्यावर, आणि आम्ही असं होतं की इतकं छान शॉट मारून आपण हे काय केलंय. त्यामुळेच खरं म्हटलं जातं इट्स नॉट ओव्हर टिल इट्स ओव्हर. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे. फार छान किस्सा. असे बरेच किस्से तुमच्याकरता आम्ही घेऊन येणार आहोत. आम्हाला कळवा कसे वाटतायत हे किस्से, आणि तुमचे खूप सारे कमेंट्स पण आम्हाला येत आहेत, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला कमेंट्स देत राहा. तर येऊयात पुन्हा आजच्या मॅचकडे. बघूयात कोणाकोणाच्या मधली ही आजची मॅच असणार आहे. ही मॅच असणार आहे राहुल त्रिपाठी, जो की जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, अगेन्स्ट कगिसो रबाडा, जोही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ही मॅच होणार लॅम लिव्हिंगस्टोन अगेन्स्ट नट्टू. त्याला काय टाकतोय आज बघायला मजा येईल, पण लिव्हिंगस्टोन चांगल्या प्रकारे त्याला खेळून काढेल असं मला वाटतंय, कारण सेन्सिबल बॅटिंग करतोय. ही मॅच होणार आहे शिखर धवन, जड्जी अगेन्स्ट भुवनेश्वर कुमार. त्यामुळे या दोघांमधला हा सामना असणार आहे, बघायला फार मजा येईल. त्यामुळे बघूयात काय होतंय, थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे काय होतंय. आज पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहोत 4 वाजता संध्याकाळी, ती दुसरी मॅच घेऊन, जी आहे संध्याकाळी 7:30 वाजता. ती होणार आहे पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियमवरती. ती मॅच आहे CSK अगेन्स्ट गुजरात. चेन्नई आणि गुजरात या दोघांमधली मॅच आहे, ती घेऊन आम्ही येतोय 4 वाजता तुमच्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा फक्त सकाळ.